अधिकारानं मायला मागता त्यापेक्षा दुप्पट अधिकारानं जास्त प्रेम तुमचं बापावर आहे की नाही? खरं सांगा तुम्ही. आठवा तो क्षण. जा 5-50 वर्षाच्या माग, जा 10-20 वर्षाच्या माग, ज्या कमी वयाच्या आहेत त्या. आठवा तो क्षण ज्या वेळेस तुमचा बाप तुम्हाला वाट लावत होता. तो क्षण सगळी रडत होती, सगळी त्या धर्ममंडपामध्ये सगळी दिसत होती माया हो, सगळी दिसत होती. परंतु बाप मात्र दिसत नव्हता. का दिसत नव्हतं माहितीये? तो बाप प्रत्येक पाहुण्याकडे जात होता, सगळ्यांच्या समोर हात जोडत होता. असा हात जोडून त्या बापानं विनम्रतेने त्या पाहुण्याला म्हणावं, जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका, माझ्या मायचं लग्न आहे. हे प्रेम त्या बापाचं लेकीवर आहे. खूप प्रेम, खूप अफाट प्रेम करतो. का करतो बरं? पोरावर का प्रेम करत नाही, पोरीवरच का करतो? याच्या मागचंही कारण सांगितलं जातं. हे प्रत्येक इथं बाप बसलेले आहेत. त्या बापानं आपापल्या लेकी स्वतःच्या हातानं लग्न करून दुसऱ्याच्या घरी दिल्या. पण आजही विचारा, या बापाचं मन लेकीतून गेलंय का? नाही गेलं. कारण की या बापानं स्वतःच्या लेकीमध्ये माय पाहिली. माय लहान होतो तेव्हा माझी माय मरून गेली, परंतु माझी माय माझ्या पोटी जन्माला आली. त्या बापानं त्या लेकीला माय म्हणून आवाज द्यावा. माय पाणी दे बरं, तहान लागली ग. आणि ती पोरगी पण पळत पळत जात होती आणि बापासाठी पाणी आणून देत होती. आज मात्र लग्न करून ती पोरगी निघून जाणार. एका बापाची लेक निघून जाणार आता लग्न करून. तो बाप असा मांडवात उभा होता ना माया हो. तुम्हाला आठवेल, तुमचे 10-20 वर्ष तुम्ही मागे गेल्या ना, तुम्हाला तुमचे दिवस आठवतील. ज्या वेळेस तुमच्या डोक्यावरती अक्षदा पडत होत्या, तो दिवस तुम्हाला आठवेल. तुम्ही अशा स्टेजवर उभ्या होत्या, बरोबर आहे? मालक शेजारी होते, परंतु तुमचं लक्ष तुमच्या बापाकडे होतं. माझा बाप जेवलाय की नाही, होतं की नाही माय? आताचा विषय द्यावं सोडून, परंतु या धर्ममंडपामध्ये अशा बसलेल्या प्रत्येक माईच्या जीवनामध्ये हा आनंद आलाय. प्रत्येक माईच्या जीवनात तो बाप लोकांच्या असा समोर जातोय ना, हात जोडते, जेवल्याशिवाय जाऊ नका बरं, माझ्या लेकीचं लग्न आहे. हात जोडून सगळ्यांच्या समोर. चला ना थोडस समोर. लग्न लागलं आणि लग्न लागल्याच्या नंतर आता त्या ठिकाणी ती मुलगी निघाली. परंतु आजही आपली संस्कृती आहे की ज्या वेळेस मुलगी सासरी जाते ना, त्यावेळेस आपल्या स्वतःच्या घरात देवघरात येते. बरोबर आहे? देवघरात आली ना की तिथं ती घरच्या माहेरच्या देवांचं दर्शन घेते आणि ते दर्शन तिचं माहेरच्या देवांचं शेवटचं असतं. तितक्यात एखादी म्हातारी आजी येतील, तिच्या जवळ येऊन असा तोंडावून हात फिरवती आणि तोंडावून हात फिरवला की ती म्हातारी म्हणते, बाई आता दिल्या घरी सुख्याची राह, आनंदात राह. आता आजपासून, या क्षणापासून तुझं हे माहेर नाही, तुझं ते माहेर. तुझी सासू, तुझी आई, तुझा सासरा, तुझा बाप आहे. तुझी नणंद म्हणजे तुझी बहीण आणि तुमचा देर भाया म्हणजे तुमचा मोठा भाऊ. त्या घरातल्या वडीलधाऱ्याने शिकवावं.
डोळ्यावरून असा फिरवला जातो ना माय हा, की डोळे भरून येतात टचकून. डोळे भरून आले ना की ती मुलगी जी असते सगळ्यांकडे जाते, सगळ्यांकडे मायच्या गळ्यात पडते. मायला म्हणते, हे बघ मी लहानपणापासून तुझा स्वभाव बघितलाय, लई टाकून बोललीस ग तू माझ्या बापाला, पण माझा बाप एवढा शांत स्वभावाचा आहे ना, कधी तुला उलटून बोलला नाही, कारण की त्याला त्याचा संसार टिकवायचा होता. मला सांगायचं नाही की तुम्ही तुमच्या आईविषयी अपशब्द बोलताय, ते एका लेकीचं प्रेम असतं माय बापाविषयी. ती प्रेमाच्या अभावामध्ये बोलून जाते, तिला आईला दुखवायचं नसतं पण ती बोलते. शेजारी भाऊ असतो, त्या भावाला सुद्धा म्हणते, दादा तुझ्यासाठी माझ्यासाठी खूप केलं रे, पण आता तुझं काम आहे बरं वडिलांना सांभाळायचं, आतापासून या क्षणापासून तू कर. आजूबाजूला जेवढे नातेवाईक होते ना माय, सगळ्यांना समजावून सांगितलं, सगळ्यांना. मामाला म्हणावं माझ्या आई वडिलांची काळजी घ्या, चुलत्या चुलतीला म्हणावं माझा बाप माझी आई भोळी, त्यांना समजत नाही, त्यांना सांभाळून घ्या. अनेक सांगू, हे करण्याचं सामर्थ्य फक्त एका लेकीत आहे, बोलण्याचं सामर्थ्य पोरात नाही. त्याला नाही त्या गोष्टीचं दुःख, तो आयुष्यभर सोबत राहणार आहे ना, ही मात्र लेकबाळ निघून जाणार आहे. शेवटचा क्षण आठवा माया हो, सगळ्यांची गळाभेट झाली ना, तिला दोघा असा हाताला धरतात आणि गाडीत बसवतात. बस झालं आता रडणं, पी पाणी, बस गाडीत, आठवा तुमचं, आठवा तुमचं. गाडीत का बसल्या ना किती लेक पाहती बापाला, परंतु बाप मात्र कुठं दिसत नाही, कुठंच नाही दिसत. तो बाप अजूनही मांडवातच आहे, लोकांच्या समोर हातात जोडतोय, पाया पडतोय, अजूनही तिथंच बसलेला आहे तो, तिथेच लोकांच्या समोर हात जोडतोय. तिनं गाडीतून डोकावून पाहावं, लोकांनी सांगावं अरे तुझी लेक निघाली, आता शेवटचं तरी तिला बोलून ये. तो बाप असा रस्त्यानं येत होता माया हो, तो बाप त्या मुलीनं पाहिला, धाड दिशी गाडीतून उतरली, धावत 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 गेली, बापाच्या गळ्याला मिठी मारली. बाबा स्वतःची काळजी घ्या, खूप कष्ट केले आमच्यासाठी, आता सगळा कारभार दादाच्या हातात देऊन टाका. आता तुम्ही निवांत राहा बाबा. सगळ्यात मोठं ओझ तुमच्या डोक्यावरती होतं माझं लग्न लावण्याचं. नाही ग पोरी, तू काय ओझ आहेस का? अगं तू तर माझ्या पोटचा गोळा आहे, तुला मी ओझ कसं समजू? तरी पण बाबा आता जाते मी माझ्या घरी, एका मिनिटात पोरगी या घराला सोडती, दुसऱ्या घराला माझं म्हणते, येते मी आता. त्या बापानं ढसा 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 रडा. पोरीला गाडीत बसवलं, गाडीत बसवल्याच्या नंतर गाडी निघाली. जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत त्या बापानं ती गाडी बघत 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 डोळ्याला धारा लागल्या, धारा त्या बापाच्या. मग तो बाप म्हणत होता, ही माझी चिमणी आहे ना, ही आता मला सोडून गेली.
राहिली नाही की तिचे डोळे भरून आले नाही. सगळे रडत होते. सगळ्यांना आपापला बाप आठवला. आपले ते लहानपणचे दिवस आठवले. तो क्षण प्रत्येकाचा. आणि खरं आहे हा क्षण ना माया हो कोणीच विसरू शकत नाही मरेपर्यंत. एक सांगीन माया हो तुम्हाला, जोपर्यंत माहेरामध्ये आई वडील आहेत ना, वर्षातून 2दा त्यांना भेटायला जात जा. खूप वाट बघतात ग तुमची, खूप वाट बघतात. एक सांगू, तुमच्या माहेरी गेल्याच्या नंतर तुमचा भाऊ कदाचित तुम्हाला बरोबर बोलत नसेल, कदाचित तुमची भाऊजे तुम्हाला बरोबर बोलत नसेल, तरी सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या माय बापासाठी तुम्ही तिथं जा गड्या. एकदा का ते निघून गेले ना की तुमचं माहेर संपत, मग तुमचं तिथं कोणी नाही.